हे रणजित सिंह डिसले सरांना मी पाचारण करते सन्मानपूर्वक. तर आपण या परिसंवादात सर्वांशी संवाद साधावा. डिसले सर. तर मी जगदीश पुरेकरांचा आणि त्या दिवशी नंतर आहे त्यातून मी वेगळ्याच मोडमध्ये गेलो आहे. तुम्हाला खरंच धन्य वाटला आज. मला शॉक असल्यासारखं वाटायला आता आवाज येतोय. तिथे काही सकाळी पण मी यांना सेकंड केलं तर शॉकच लागला सगळं. पण खरंच आज ह्या शिक्षण परिषदेचे जे कोणी आयोजक आहेत संजय सोने सर आणि त्यांचं यशवंत प्रतिष्ठान, तर मला खरंच प्राऊड फील होतं की मी या दोघांसोबत आज स्टेज शेअर केला आणि इतक्या चांगल्या सक्सेस स्टोरीज मला आज इथं बसून या ठिकाणी ऐकायला मिळालं. धन्य झालो की इतक्या लांबून 300 किलोमीटरहून आलो आणि या लोकांकडून मला अधिक ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली की अरे आपण पेक्षा अजून खूप छान काम करण्याची संधी आपल्याला आहे. आणि या प्रत्येकामध्ये तो एक ग्लोबल टीचर लपलेला आहे. रणजित डिसलेला फक्त मिळाला अवॉर्ड, पण त्याला मिळालं म्हणजे फक्त तोच एकटा बेस्ट आहे असं काय नाही. ह्या दोघांमध्ये पण ते मला स्किल दिसतं, ते तेवढे पण दिसतात, ती प्रेरणा दिसते, ती पॅशन आहे त्यांच्यामध्ये की मला ते करायचं आहे. आणि मला वेळ कसा गेला कळत नाही खरं तर. म्हणजे मला एवढे म्हणले कुठे कुरडे सर 10 मिनिटं बोलते, 10 मिनिटं बोलते, तुम्ही 1 तास बोला. अरे तुमचं 1 तास सकाळी झालंय बोलणं, अजून किती वेळ बोलणार मी. पण आता मी घड्याळाकडे बघितलं 3:30 पावणे 4 झाले. म्हणजे इतका वेळ कसा गेला हे कळलं नाही. आणि मी बोलताना इथं चालू असताना सहज मी प्रेक्षकांमध्ये पण बघत होतो काय करतायत प्रेक्षक. तर 6 मुलं आणि 2 शिक्षक मला झोपलेले आले. मला वाटतं हे काहीतरी जोक झालं, काहीतरी प्रेरणेनं इतकं हे इन्स्पिरेशनल होतं आजचं थॉट या दोघांचं. आणि लोक का झोपले म्हणजे 2 त्यातल्या त्यात मला आश्चर्य वाटलं शिक्षक कसं काय झोपतंय. पण जोशी मॅडमचं थोडंफार मध्ये टाळ्या वाजल्यावर ते दोघं जागे झाले. आणि मग टाळ्या वाजल्या की आता मी त्यांच्याकडे बघणार नाही तर त्यांना क्लासमध्ये आम्हाला प्रत्येकावर लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला वाटतं आपण शिकवतोय या भ्रमाचरी राहायचं नाही. मुलं शिकतायत का ह्याची खात्री जेव्हा मला होत नाही तर मी काय शांत बसत नाही. मला असं हे 2 शिक्षक आणि 4 मुलं आहेत यांची काय शिकण्याची इच्छा नाही. पण संजय खोरे सर कुठे आहे खरं तर त्यांचं खरंच मला आज कौतुक आहे. इतके असे गुरे शोधून आणलेले. आता तुम्ही आंबेडकर आणि त्याचा फायदा घेतला नाही हे मात्र दुःख मला आता वाटत. नाही तुम्ही सकाळी म्हणाला की इथं ऐकायला येत नाही, खरं तुमचं दुर्दैवच म्हणेल. इतक्या चांगल्या स्टोरीज आणि त्या म्हणाल्या की मी मुलींना भारत पाकिस्तानचं युद्ध किंवा काय नेमका प्रॉब्लेम आहे हे सांगण्यासाठी मी काश्मीरला गेले आणि तिथं मी 24 दिवस राहिले. आणि मग मला 2016 मध्ये मी केलेला प्रयोग आठवला मॅडम. मी एके दिवशी ग्लोबल पीस इंडेक्स हा रिपोर्ट वाचत होतो. जगातल्या शांततामय देशांसाठी तो रिपोर्ट तयार केला. ग्लोबल पीस इंडेक्स तुम्ही गुगलला सर्च करा, दरवर्षी तो तयार होतो. कोणता देश जगात आनंदी आहे, शांततामय आहे अशी त्याची रँकिंग असते. आणि मग तो रिपोर्ट मी वाचत होतो. त्यात मला एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आली माझ्यासमोर की स्वित्झर्लंड, फिनलंड हे जगातले खूप शांत देश आहे, फार शांत. म्हणजे ते युद्ध करत नाहीत एवढ्या पुरतं त्यांचं शांततामय असणं मर्यादित नाही. तर त्याचं शांततामय असणं म्हणजे काय आहे तर रस्त्यावरती पाकिट जर पडलं चुकून तुमचं तर ते पाकिट 2च लोक उचलतील, एक तर पोलीस नाहीतर तू. त्याच्यापेक्षा 3रा माणूस तुम्ही ते पाकिट उचलत नाही. चुकून जर कधी दरवाजा घराचा लावायचा राहिला तर त्या दरवाजा तुम्हीच उघडल्याशिवाय दुसरा कोणी उघडणार पण नाही. शांततामय असणं म्हणजे हे असं असतं. सारखं भांडणच केली नाहीत म्हणजे शांततामय नाही. मला उत्सुकता मी पाकिस्तान सोबत का भांडतो
भारत पाकिस्तान सोबत का म्हणतो? मग पाकिस्तानच्या मुलांना काय वाटतं? आपल्याला त्यांच्याबद्दल द्वेष वाटतो, त्यांना आपल्याबद्दल काय प्रेम वाटतं काय? आणि मग मी शोध घेतला की माझे पाकिस्तानमध्ये मित्र मला सापडतात. तर फॉर्च्युनेटली मायक्रोसॉफ्टच्या नेटवर्कमुळे मला जगभरातल्या अनेक शिक्षकांचा ऍक्सेस होता आणि मला रजा अवकाश नावाचा माझा एक शिक्षक मित्र तिथं सापडले. तर मग मी रजाला म्हणून, अरे असा माझा प्रॉब्लेम आहे, तुझ्या इतिहासाच्या पुस्तकात काय लिहिलंय भारताविषयी? काय आमच्याविषयी काय तुझ्यात वाईट लिहिलंय का? आणि नाही म्हणलं, पण तुझ्याबद्दल द्वेष निर्माण झालाय म्हणलं माझ्या मनात. तसं तुझ्या मनात आहे का माझ्याबद्दल द्वेष? माझ्या म्हणजे मी भारताच्या मनात पाकिस्तानबद्दल द्वेष आहे म्हणलं, तसं पाकिस्तानी नागरिक म्हणून तुझ्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे का? तर तो मला, हा माझ्या मनात पण आहे. अरे बाप, गडबड झाली काय? आपण असं करू, आपल्या मुलांना विचारू. आपण काय करू, एक दिवस फिक्स केला आम्ही आणि त्यावेळेस स्काईप वापरायचं. आता झूम वगैरे, टीम्स वगैरे असे व्हिडिओ कॉलिंगचे ऍप्स आले, त्यावेळेस आम्ही स्काईप वापरायचो. आणि मग स्काईप वरती आम्ही आमच्या शाळेतली मुलं आणि त्याच्या शाळेतली मुलं, तो लाहोरच्या एका पब्लिक स्कूलमध्ये शिकवायचा. आता मला नाव आठवण्याचं झालं त्याचं. आणि मग आम्ही मुलांना जसं प्रश्न केला की बघा, ते पाकिस्तानच्या शाळेतली मुलं आहेत, मला फक्त रिॲक्शन बघायचं, मुलं कशी रिॲक्ट करतात. पाकिस्तानला क्रिकेटमध्ये हरवलं की आपला कसा जल्लोष असतो, दुनिया जिंकल्या. मला वाटलं आता काय होतं हे मला फक्त ऑब्झर्व करायचं. मुलं खूप खुश झाली माझी, अरे वा, हे आपल्यासारखीच दिसतात. म्हणून त्यांचं सुरू झाले, तुझं काय नाव आहे, तुझं काय नाव आहे, ते हिंदीतनं बोलायची. मग हे मी पण हिंदीतून चालू केलं. आम्ही त्यावेळेस ट्रान्सलेटर वापरायचो की रिअल टाइम ट्रान्सलेट होतं. आमची मुलं मराठी बोलली तरी त्याला त्याच्या भाषेमध्ये ऐकू जातात आणि तो कोणत्याही भाषेत बोलला तरी आम्हाला मराठीमध्ये ऐकायचं. पण लँग्वेजचा काही बॅरियर नव्हता आपल्याकडे. पण ती जशी हिंदी बोलायला लागली, पण माझी पण मुलांना वाटलं मी आपलाच मित्र आहे, चालू केले हिंदीमध्ये त्यांनी बोलायला. आणि अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, ह्यांच्या काही गप्पा थांबले ना. आणि मग ते इतके चांगले मित्र झाले की फार त्यांचा नंबर दे, आपण व्हॉट्सअपवर चॅटिंग करू वगैरे, असले त्यांचे मित्र मैत्री तयार. अरे बापरे, आता हे फार देशाला आपण वेगळ्या प्रवृत्तीकडे घेऊन जायचा विषय. आपण थांबूयात आता. ते थोडं आपण 2-4 दिवसानंतर आपल्या मनात एकमेकांबद्दल काय ते जाणून घेऊया. आणि मग त्यांनी थोडी निराशा होती त्यांच्याकडे, सर राहू द्या ना, थोड्या वेळा गप्पा मारू द्या, असं तसं. म्हणून आपला वेळ संपलाय आता, त्यांचा दुसरा क्लास चालू होईल, आपण परत भेटू. आणि मग त्याच्यानंतर माझा लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्टची सुरुवात झाली की जिथं जगातल्या अशा अशांततामुळे देशांमधल्या मुलांना आम्ही एकत्र आणतो. आणि जो मी ग्लोबल पीस इंडेक्स रिपोर्ट वाचला होता, त्याच्यात मला इंटरेस्टिंग थिंग अशी लक्षात आली की हे भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराक, इराण हे जे देश आहेत ना, हे शिक्षणापेक्षा मिलिटरीवर जास्त खर्च करतात. ट्रिलियन्स ऑफ डॉलर, खरबो रुपये त्यांनी मिलिटरीवर आजपर्यंत खर्च केला. रिझल्ट काय? स्टील वी आर फायटिंग विथ पाकिस्तान. ते इस्रायल अजून भांडणं करते, 6 महिने झाले तरी अजून चालूच आहे. इराक कंटिन्यू भांडणं चालू. म्हणजे वॉर इज नॉट अ सोल्युशन. युद्ध हा काही पर्याय नाही हे माझ्या लक्षात. आणि मग जे महात्मा गांधीजींनी आपल्याला अहिंसेचं तत्व शिकवलं आणि त्याच्या आधार घेऊन मग मी मुलांना पीस स्ट्रॅटेजीज असतात, पीस मेकिंग, पीस बिल्डिंग, पीस कीपिंग म्हणजे काय, एखाद्याबद्दल आपल्याला द्वेष वाटण्याची भावना कशी कमी करायची, त्याच्यासाठी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीचा तो प्रोजेक्ट आहे. पहिली ऍक्टिव्हिटी काय असते आमची, वी वॉर ऑर एज्युकेशन. वॉर मधलं डब्ल्यू आणि एज्युकेशन मधलं ई, असं करून त्याला मी नाव दिलं वी. बघा वीचा अर्थ काय, आम्ही होतो, पण त्याचे शॉर्ट फॉर्म ते लॉंग फॉर्म वॉर आणि एज्युकेशन. आणि मग मी मुलांना सांगतो की बघा, एका ॲटम बॉम्बची किती किंमत आहे, एका मिसाईलची किती किंमत आहे, एका पिस्तॉलची किती किंमत आहे, एका बॉम्बची किती किंमत आहे, एखाद्या गनची किती किंमत आहे, आणि एका पेनची किंमत किती आहे, एका पेन्सिलची किंमत किती आहे, एका बुकची किंमत किती आहे. तर फायनान्शियली काय दिसतं, वॉर खूपच एक्सपेन्सिव्ह.
आता एक बॉम्ब टाकल्यामुळे काय नुकसान होतं आणि एक पुस्तक वाचल्यामुळे काय नुकसान होतं म्हणलं, मुलं विचारात पडते. आणि पुस्तक वाचून काय नुकसान होतं, प्रगतीच होते. 6 आठवडे आम्ही हा प्रयोग केला. प्रत्येक आठवड्याला मी त्यांना वेगवेगळा टॉपिक द्यायचो. दुसऱ्या आठवड्यामध्ये सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस फाइंड आउट करायचा. म्हणजे काय साम्य भारत पाकिस्तानमध्ये, इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये. तुम्ही जर त्यांच्याशी बोलायला लागलात तर विसरूनच जाता की आपले दुश्मन आहेत म्हणून. खरं सांगतो, ते दिसतात आपल्यासाठी, हे मुलंच सांगतात मला, तर ते आपल्यासारखेच दिसतं. ते खातो पण आपल्यासारखं, त्यांच्याकडे पण तो रमजान असतो, आपल्याकडे पण असतो रमजान, दिवाळीला आपल्यासारखंच ते पण तिकडे करतात. सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस जेव्हा फाइंड आउट करायला सांगितले तर 100 गोष्टी सिमिलर सापडल्या, डिफरन्सेस शोधता शोधता नाकी नवा. डिफरन्सेस सापडत नाही, इतके सिमिलर आहोत आपण. आणि मग 3rd वीक मध्ये आम्ही त्यांना मुलांना सांगितलं की आता एकमेकांबद्दल व्हाय आर वी फायटिंग गेले, का म्हणतोय त्यांनी लिहिलं, भारतीयांनी आमचा काश्मीर घेतलेला आहे, भारतीयांनी लिहिलं यांनी आमचा काश्मीर घेतलेला आहे. आणि दोघं सांगायला लागले काश्मीर तुम्ही घेतलाय, इकडे म्हणतात काश्मीर तुम्ही घेतलाय. मग लक्षात आलं एकच काश्मीर दोघांनी पण घेतला, मग भांडायचे कशा. आणि 3ऱ्या आठवड्याच्या शेवटी 4थ्या आठवड्यात जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस त्यांच्या मनातली ही सगळी भावना नष्ट झाली. आणि त्यांना मी हिट रिफ्रेश नावाचं पुस्तक दिलं. मायक्रोसॉफ्टचे जे CEO आहेत सत्या नरेला, त्यांचं जे पुस्तक आहे हिट रिफ्रेश. त्यांचा एक मुलगा होता, दुर्दैवाने तो एक्सपायर झाला. तो ही वॉज स्पेशल नीड्स आहे. आणि मग त्यांच्याही मनात आलं की मीच का, देवाने मला असा मुलगा का दिला. आणि मग त्या मनाच्या जबरदस्तच्या ज्या भावना आहेत त्या पुस्तकात त्या आलेल्या. आणि ते पुस्तक वाचल्यावर तुमच्या मनात इतरांबद्दल एम्पॅथी अँड कंपॅशन, समानुभूती, की जो माणूस म्हणून जे शोध घ्यायला त्या गेल्या काश्मीरमध्ये 24 दिवस राहिल्या, तो माणूसपणाचा शोध सत्याग्रहाने स्वतःमध्ये घेतला आणि तो पुस्तकाच्या माध्यमातून मी मुलांना दिला की बघा असा. आणि मग 5व्या आठवड्यामध्ये मी त्यात माझ्या फिनलंडच्या मित्राला बोलवलो ऑनलाईन. फिनलंड हा जगातला 2nd वर्ल्ड वॉर मध्ये सामील असलेला देश, बरोबर. आज तो जगातला अतिशय शांत देश, अतिशय आनंदी देश, हॅपीनेस इंडेक्स मध्ये तो काय टॉप मध्ये असतो. त्याला बोलवला आणि त्याला सांगितलं की तू मुलांना सांग की हाऊ टू बिकम पीसफुल, कसं आपल्याला शांततामय जीवन जगायचं. आणि मग त्याने जे काही मुलांना त्यांच्या जीवनातले सांगितलं, जे मी तुम्हाला 2 घटना सांगितल्या की पाकिट पडलं तर 2च लोक उचलणार. बघा आपल्याला सहज पाकिट पडलं तर काय, दरवाजा चुकून जर उघडा राहिला, कुलूप लावायचं राहिलं तर काय होत, चुकून जर गाडीला चावी राहिली तर काय होत, आणि ते त्या देशामध्ये काय होत. तर ही भावना मात्र सगळ्यांमध्ये शिक्षणामधून जायला होती. आणि नेमकं काम ह्या दोघांनी तेच केलं. ज्या वाळवंटात ते म्हणाले की जिथं रोपटच उगवणार नाही, त्यांनी रोपटं तर उगवून दाखवलं, पण शिक्षणाचा आणि ज्ञानाचा मळा करून दाखवला. हे असा माळकरी माणूस, हा खऱ्या अर्थाने ज्ञान मंदिर पुरवणारा माळी माणूस आज तुमच्या जालन्यामध्ये. तुम्हाला रणजित डिसले बोलवायची खरंच गरज नाही. थोडंसं हा गावागावात असे शिक्षक आहेत, फक्त त्यांचं काम तुमच्या समोर आलं पाहिजे. मग या सरांनी मला त्यांच्या शिक्षकाची ओळख करून दिली मुख्याध्यापकाची. त्यांच्या घरी गेलो मी तोटे सरांच्या, अभिमानाने ते त्यांच्या मुख्याध्यापकाबद्दल सांगायला गेले की आमचे प्राऊड फील होता आम्हाला आमच्या मुख्याध्यापक. तर असे शिक्षक आहेत. आणि अशा शिक्षकांनी काम करत असताना यांनी कितीतरी पैसे खर्च केले. कुठे गेले मला त्या मॅडम, त्यासाठी पैसा लागत नाही ना. पैसा हे कधी जीवनात साध्य असू शकत नाही. पैसा मिळतो तर ते पैसा द्यायला लागेल. कारण पैसा मिळवून जो आनंद मिळाला नाही तो यांना पैसा देऊन आनंद मिळाला. तो कमवण्यात नाही, देण्यातला आनंद त्यांनी शोधला आणि तो तुम्हाला निकट करायचा. नाहीतर ह्या त्वरेसारखा काय गरज आहे. चांगलं चांगलं त्यांचं जीवन चाललेलं आहे. चला 4 मोठी माणसं बोलवायची आणि तुम्हाला म्हणायचं ऐका बघा. तर समाज हा अशा वेळात भारावलेल्या लोकांमुळे बनत असतो. आणि या लोकांचं काम सांगितल्यावर मला लिटरली खरं सांगतो, मला माझं जे काही स्ट्रगल आहे
ते फार फिकं वाटायला लागलं. जो संघर्ष या दोघांनी केला आणि ते मी ऐकत बसलो की ते मला असं वाटतं की हे खरे ते ग्लोबल टीचर आहेत की असे लोकांचं काम करतात. तुम्हाला बीबीसीने त्यांची स्टोरी केली पुढे सरांची, एबीपी न्यूजने त्या काळात त्यांच्या मुलीची स्टोरी केली, मॅसेच्युसेट्सने त्यांना घेतलं, MIT ने घेतला. हा म्हणजे जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीनं 7वी पास मुलीला द्यावं. आणि मग तुम्ही तर 12वी झालेली मुलं DEd म्हणजे मग आपण काय करतो. आणि जे आपण भविष्यात शिक्षण घ्यायचंय म्हणतो किंवा असं आपलं शिक्षण असलं पाहिजे असं म्हणतो, ते शिक्षण नेमकं कसं घेतलं जातं हे मात्र मी तुम्हाला एक फोटोच्या रूपामध्ये पॉवर पॉइंट मध्ये दाखवतो. 2020 मध्ये जेव्हा मला ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला, त्याच्या आधीचा तुम्हाला इंटरनेटवरती खूप काही माझ्याबद्दल वाचायला मिळेल. ती स्टोरी मी रिपीट नाही करणार, सॉरी बरं का, कारण मला आता सांगूच वाटत नाही की इतका चांगला एक इन्स्पायरिंग स्टोरी दोन आपल्या समोर आज आता आल्या. मला वाटतं की याच्या पुढे आता काय करायला हवं किंवा याच्या पुढे जग काय कुठं शिक्षण मिळू जाऊ शकतं ते मला कदाचित तुम्हाला सांगायला हवं. तुम्हाला डिसेंबर मध्ये हा प्रसंग घडल्यानंतर एप्रिलच्या दरम्यान मला अमेरिकन काउन्सिल मधून एक फोन आला की आमच्या अभ्यासक्रमाला तुमच्याशी बोलायचं आहे आणि आपण म्युच्युअल वेळ सांगा की त्यावेळी आपण बोलू शकतो. आम्ही एक दिवस निवडला आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमेरिकन एम्बेसीचे जे अम्बॅसिडर होते डॉक्टर डेव्हिड रान्स म्हणून त्यांच्याशी मी व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो. आणि मग त्यांना माझ्याबद्दल समजलं होतं समथिंग असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी टीचर भारतामध्ये आहे आणि मला त्याला बोलायला हवं असं त्यांना वाटतं. अम्बॅसेडर म्हणजे कोण असतात माहिती आहे का तुम्हाला? तर आपल्या प्रत्येक देशाचे प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये राजदूत असतात. म्हणजे त्या देशात काय चाललंय, आपल्या नागरिकांना काय अडचण आहे का, ते तसं ते काम तिथं करत असतात. तर ते त्यांची जी पत्नी होती ती एज्युकेशन मध्ये काम करायची, त्यामुळे त्यांना खूप इंटरेस्ट होता. आणि ते मला म्हणाले की रणजित तुझं काम खूप छान आहे, सर व्हाय डोंट यू अप्लाय फॉर आवर फुलब्राइट स्कॉलरशिप. फुलब्राइट ही अमेरिकन सेनेटरचं एक नाव आहे फुलब्राइट. तर त्याने 1950 साली ती अमेरिकेच्या सरकारच्या वतीनं देणारी जाणारी स्कॉलरशिप तयार केली, म्हणजे नाव जाहीर केलं आहे. जगभरातले जे असे हुशार वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतात त्यांना अमेरिकन सरकार काय म्हणतं, तुम्ही आमच्या देशात या. एक दिवस सांगतात, 6 महिन्यांचा, 3 महिन्यांचा, काही 4 आठवड्याचे स्कॉलरशिप असतात. मला 6 महिन्याची त्यांना स्कॉलरशिप ऑफर केली की तू 6 महिने अमेरिकेत राहा, एक रिसर्च कर तुला आवडीचा आणि आमच्या शाळेतल्या मुलांना तू शिकव. बघा विचार काय, अमेरिकेमध्ये सगळं जगातलं टॅलेंट यावं, मालविकाला घेतलं, त्यांचा त्यात स्वार्थ बरोबर आहे. मालविका ग्रेट आहे म्हणूनच घेतलं. ती जर आधी 12वी पास असते तर ते म्हणले आम्हाला काही गरज नाही, आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरीच लोक लागतात, कारण तो देश सगळ्या असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांनीच घडवलेला आहे. त्यांची डेमोक्रेसी बघायला गेलं तर आपल्याला आश्चर्यच वाटेल की असं आपल्या देशात होणं शक्यच नाही. 6 महिन्याची स्कॉलरशिप त्यांनी मला ऑफर केली आणि मग मी त्या स्कॉलरशिप नंतर मला अमेरिकेमध्ये रिसर्च करण्यासाठी गेलो. मी त्या पीस एज्युकेशन वरतीच मी रिसर्च केला की माझा जो प्रोग्राम मी तो लेस फ्रॉम बॉर्डर्स मध्ये केला होता त्याचा इम्पॅक्ट नेमका कसा होऊ शकतो आणि अजून मला काय समजायला घडवता येऊ शकतं त्याच्यावरती मी रिसर्च तिथं करायला गेलो. तुम्ही पीपीटी चालू करा. घरातून निघल्यापासून महागाई येईपर्यंत सगळा खर्च त्यांनी केला. वरून मला $10,000 पण दिले. आता आपण एवढे पैसे खर्च कधी करत नाही. $10,000 म्हणजे चांगले 8-9 लाख रुपये तर सहज झाले. आणि मी 6 महिन्यात 8-9 लाख रुपये खर्च करायचे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. असे काही जण एका दिवसात पण संपवतील, पण मला तेवढी सवय नाही खर्च करायला. हे $2-3,000 तसे शिल्लक राहिले आता. फुल्ली फंडेड स्कॉलरशिप आहे मुलांना. तुम्हाला बॅचलर्स करायचं असेल, मास्टर्स करायचं असेल, तुम्ही रिसर्च करताय तुम्ही, तुम्हाला पोस्ट ग्रॅडसाठी पण ती स्कॉलरशिप मिळते. पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही म्हणालात की आहे, एन्व्हायरमेंटसाठी APJ कलाम आणि तिथले सायंटिस्ट या दोघांच्या नावानं परत आपल्या नेहरू फुलब्राइट स्कॉलरशिप पण असते. तर तुम्हाला पैशा वाचून जगात काही आणणार नाही. तुम्ही जो पैशाचा विषय काढला ना तर खरंच जगात पैशा वाचून काही आणणार नाही. टॅलेंट पाहिजे. अशा लोकांना फ्रीमध्ये अमेरिकेत जाऊन मालविकाला पण स्कॉलरशिप मिळाल्या.
तिला काय आई वडिलांना सगळं घाण ठेवून विकून तिला मॅसेजेसला पाठवायची गरज लागली नाही. तर ते म्हणतात जगात पैसा सगळ्यांकडे आहे, टॅलेंट नाही सगळ्यांकडे. टॅलेंट घेतलं की पैशाला तू विसरून जातात. नसू दे तुझ्याकडे पैसा चालतंय, तुझ्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे ते म्हणजे टॅलेंट. आणि मग त्या अमेरिकेतल्या शाळांमध्ये मी 6 महिने शिकवत आहे. 3री-4थीचा वर्ग होता. जसं मी इथं प्रायमरी स्कूलमध्ये शिकवायचं, तर तिथंही मी त्याच मुलांना शिकवणं प्रेफर केलं की मला तीच मुलं द्या, म्हणजे मला पण समजेल की तिथली मुलं काय करतात, कशा पद्धतीनं शिकतात किंवा शिक्षक कसे शिकवतात. आणि मग तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथल्या शाळा, तिथले शिक्षक, तिथले विद्यार्थी हे सगळं बघितल्यावर मला वाटलं की मी 2050-60 मध्ये जगायला आलो की काय असं वाटतं. आणि जे काही मी तिथं अनुभवलं ती मी पुस्तक रूपामध्ये लिहिलेलं आहे, लवकर होईल प्रकाशित. पण त्याच्या आधी मी तुम्हाला अशा कॉन्फरन्सेसमध्ये जिथे जिथे मी जातो तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी ते अनुभवावं, निदान ऍटलिस्ट बघावं. चांगलं काय वाईट काय हे तर आपल्याला समजण्याची आता कुवत आलेलीच आहे. पण रोज तेच बघून वेगळं पण जगात काय असतं हे जर बघायचं असेल तर तो दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मी ही स्लाइड तुमच्या समोर आणले की हे जे सगळे फोटोज आहेत ना, तर हे एका प्राथमिक शाळेतले फोटो आहेत, हे अगोदर लक्षात घ्या. कुठल्या एका इंटरनॅशनल स्कूल मधले ते फोटो नाहीये. दुसरी गोष्ट ही सरकारी शाळा आहे, तिथं मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. तिथं तुम्हाला गाडी, तुम्हाला पुस्तकं, वया, सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकटमध्ये मिळतात. 350 मुलांची ती शाळा होती. बीटीएस प्रायमरी स्कूल तिचं नाव होतं. चांगला 10 ते 12 एकर मध्ये तो एरिया पसरलेला आहे शाळेत. किती मुलं आहेत? 350. शाळेचा कॅम्पस किती आहे? 10 ते 12 एकर कॅम्पस. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच पहिल्या दिवशी आम्ही या त्यांच्या लायब्ररीमध्ये, प्राथमिक शाळेची लायब्ररी किती मोठी आहे आणि किती सुसज्ज आहे बघा. अशी लायब्ररी आपल्याला अजून तयार करायला किती वर्ष लागतील हा पुढचा विषय. पण भविष्यात असं असू शकतं हे तुम्हाला मी आज दाखवतो की असं काहीतरी तिथं आहे. त्या लायब्ररीमध्ये मुलांना बसण्यासाठीची सोयी सुविधा, खुर्च्या म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अशा लायब्ररीमध्ये गेल्यावरती किती छान वाटेल, अभ्यास करावा वाटेल, मन प्रसन्न होईल वाटेल का. जी सकाळी त्यांनी खंत व्यक्त केली होते सरांनी की हे आमचं इतकं मोठं नाट्यगृह आहे आणि ते फार वेगळ्या अवस्थेमध्ये असतं. कारण जर वातावरण चांगलं असेल तर इथं लोकांना यावं वाटेल. बाहेरचा परिसर रमणीय असेल, सुसज्ज चांगला असेल तर लोकांना नाट्य बघायला यावं वाटेल. त्यामुळे कधी ना कधी लक्षात ठेवा की वातावरणाचा परिणाम होतो. तर ही शाळेमध्ये ते आमचं लायब्ररीमध्ये ते घेऊन गेलो आणि जेव्हा मी नेक्स्ट स्लाइडला तिथं मला हे बुक हॉस्पिटल सारखं दिसलंय. आणि मग मला आश्चर्य वाटलं हे काय बुक हॉस्पिटल म्हणजे काय, पुस्तकांना काय डॉक्टरेट नाही काय. तर ते म्हणाले की मुलं अनेक वेळा पुस्तकं लिहितात तर पुस्तकाची पानं फाडतात, कधी कधी त्याच्यावर रेषा ओढतात, काही जण हायलायटरने काहीतरी करतात. मुलंच आहेत, असंच करण्यासाठी ती जन्माला आलेली आहे. ते आपल्यासारखी थोडी आधी शिस्ती घेऊन त्याला ते पुस्तकाचं पान लावून असं काय करताय ते त्यांच्या पद्धतीनेच वाचणार. तुम्ही त्यांना शिस्त लावू नका बा असं पुस्तक पकडणार. आम्ही पहिलं दिलेलं पुस्तक 2 महिन्यामध्ये ते वेगळ्या अवस्थेत पोहोचलेलं असतं. मग त्या बुक हॉस्पिटलमध्ये अशी फाटलेली, तुटलेली, मुलांनी काय पान सांडलेली पुस्तकं येतात आणि मग त्यांची लायब्ररी काय करते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करते. म्हणजे ती पानं नव्याने छापून घेते किंवा त्या पानांना लॅमिनेशन करते किंवा ते पुस्तक मग नव्यानेच मागून घेते. तर तिचे प्रयोग त्या पुस्तकांवरती त्या हॉस्पिटलमध्ये ती करते. आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये बुक तयार झालं त्या मुलाला सांगितलं जातं तुझा पेशंट तयार झाला, एकदम रेडी आहे, घेऊन जा घरी द्वार. मग तो येतो हॉस्पिटलमध्ये, आपला पेशंट चांगला त्याला बघतो आणि तो घेऊन जातो. किती छान गोष्ट आहे बघा. मुलांना पुस्तकाला सुद्धा असं तुम्ही ट्रीट करता की पुस्तकाला पण भावना असल्यासारखं. जसं जगदीश बोस त्यांनी सांगितलं की वनस्पतींना सुद्धा जीव आहे आणि त्यांच्यामध्ये तो एक चेतना आहे.
तशी त्यांना वाटतं पुस्तकामध्ये पण चेतना आहे की काय, म्हणून ते हॉस्पिटलमध्ये पुस्तकाला घेऊन घ्या. नेक्स्ट लाईन. खूप छान मला आवडलं ते. आणि नेमकं त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो तेव्हा त्यांच्याकडे इलेक्शनचा माहोल होता. त्या शाळेमध्ये इलेक्शन होते, शाळेत इलेक्शन होतं. प्रायमरी स्कूल आहे, त्यांच्याकडे प्रायमरी 6वी पर्यंत असतं बरं का. आणि मग त्या भिंतीवरती मला असे मुलांनी पोस्टर लावलेले दिसले. हे प्रचार करतायत मुलं बघा, वोट फॉर प्रेसिडेंट, शाळेचा प्रेसिडेंट निवडायचा. एक जणांनी फार मस्त लिहिलं, ते वाचा कोपऱ्यात वाचा. आय एम ओनली आस्किंग फॉर वन थिंग, टू बी वाईस प्रेसिडेंट. पण खाली खूप छान लिहिले, इज दॅट टू मच टू आस्क फॉर. म्हणजे मी काय म्हणतोय, मला फक्त व्हाईस प्रेसिडेंट करावे, मी काय नाही लय मागायला होतं तुम्हाला. अल्ला असले क्रिएटिव्ह डोके त्या मुलांची, ते खूप भारी वाटतं. किती छान लिहिलं. इकडला बघा, रिझन टू वोट मी फॉर व्हाईस प्रेसिडेंट. याला काय मत द्यायचं? तो म्हणतो मी काइंड आहे, मी अटेंटिव्ह आहे, मी तुमचं ऐकेल. तुम्ही काय मला आलात माझ्याकडे अडचणी घेऊन तर मी ऐकेल, स्वतःच गुन्हेगार घेऊन करतो. मी काय असेल अडॉप्टेबल आहे, हार्ड वर्किंग आहे. म्हणजे मुलांची बघा स्वतःला प्रमोट करण्याची ॲबिलिटी कशी डेव्हलप झाली. मलाच मत का द्या, आपल्या राजकारणी द्या सोडून, त्यांचा विचार करू नका. ह्या मुलांचा विचार करा, ही लहान वयात असा विचार करताय. हे चुकून जर उद्या काही प्रेसिडेंट झाले अमेरिकेचे तर हे काय विचार करत असतात की आपल्या लोकांसारखा विचार करत नाही. हे लहान वयात असे विचार करतात, मला काय द्यायचं, व्हाय मी. आणि असे प्रश्न त्या अमेरिकेमध्ये तुम्हाला अनेक वेळा विचारले जातात. जस्टिफाय कर रणजित, तुला अमेरिकेने का घ्यावं, या युनिव्हर्सिटीमध्ये तू का यावं, व्हाय यू डिझर्व, तू का डिझर्व करतो या युनिव्हर्सिटीत. असेच प्रश्न असतात आणि त्याच्यावर ऍडमिशन होतं. मी काय असं फार स्कॉलर विद्यार्थी नाहीये बरं का, आधी सांग. मला 10वीला मला वाटतं 72% पडले आणि 12वीला 76 वगैरे असले. तेव्हा 76 10वीला पडले आणि 12वीला 72 असं काहीतरी झालं. ह्याच्यापेक्षा काही मी फार मोठे तीर लावलेले नाही. माझा भाऊ मात्र खूप हुशार, प्रचंड हुशार. 10वी आणि 12वीला तो बोर्डात आलेला विद्यार्थी. पुणे बोर्डामध्ये तो 10वीला 19वा आला, 12वीला तो 9वा आला. बघा किती हुशार मुलं. मी तेवढा हुशार नाही, कंपॅरेटिव्हली विचार केला तर मी हुशार नाही. पण मी सांगायचं मुद्दा, त्याच्याकडे स्किल सेट वेगळा आहे, माझ्याकडे स्किल सेट वेगळा आहे. आणि हा स्किल सेट मला अशा मुलांमध्ये दिसतो. काय म्हणतात स्वतःबद्दल की मला असं, मी आता आहे म्हणून ती मला मत दे. त्यातला कुणीच असं म्हणत नाही माझे पप्पा बिल्डर आहे, माझे पप्पा कॉर्पोरेटर आहे म्हणून तुम्हाला मत दे, असं काय. नेक्स्ट स्लाइड. तिथली जी शाळा होती आमची तर ती रोज सकाळी बघा 7:30ला भरायची आणि 2ला सुटायची. शक्यतो ह्या शाळा अमेरिकेतल्या त्या अरिझोना मधला सगळीकडे स्टँडर्ड आहे. तर काय असतं, लोक कामाला जातात तर तिथं कितीही मोठा बडे घर का बेटा असला तरी त्याचे आई वडील त्याला सोडायलाच येतात. म्हणजे प्रेसिडेंट बराक ओबामा सुद्धा त्यांच्या मुलीला सोडायला शाळेत जातात. ते नोकर वगैरे लावणे असा प्रकार नाही आहे. म्हणजे आपण $1 मिलियन आहेत आपल्याकडे, मग आपण नोकर तर आपली गाडी घेऊन जातील मुला, असं काही नाही. ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सकाळी 7:30ला शाळा भरते आणि 2 वाजता संपते. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो आणि अरिझोनामध्ये माझं ऍडमिशन होतं तर तिथं आमचा एक पहिला कल्चरल अवेअरनेसचा प्रोग्राम होता. आणि त्या पहिल्या दिवशी मला काय आम्हाला त्यांचं लेक्चर होतं, त्यांनी विचारलं की तुमच्या देशामध्ये टाइमचं महत्व, म्हणजे टाइम म्हणजे काय. समजा एखादा लेक्चर 2 वाजता तर ते तुमच्या देशामध्ये किती वाजता सुरू होतं, किती वाजता आपल्याकडे 2चं लेक्चर आहे, 3ला होईल, 4ला होईल. तरी आपण मापातच आहोत. आमच्याकडे युगांडाचा एक जण होता आमच्यात, 2चा असेल तर तो 7-8 वाजता चालू होईल मला. तर अमेरिकननी तिने त्या आमच्या प्रोफेसरने सांगितलं की अलेक्झांड्रा तिचं नाव होतं, ती म्हणाली की 2चं लेक्चर आहे तर याचा अर्थ उशिरात उशिरा 2 वाजता वर्गात पोहोचायचं. काय उशिरात उशिरा 2 वाजता पोहोचायचंय, 2 वाजता ते गेट बंद होत. तसं काही 7:35 लिहिलंय ना, तर ते 7:35 म्हणजे 7:35च्या आत अगोदरच तुम्ही तुमच्या सीटवर बसलेलं पाहिजे.
7:30ला किंवा 35ला तुम्ही दरवाजावर गेटवर दिसणार नाही. 7:35ला तुम्ही तुमच्या बेंचवर पाहिजे. हा सवयीचा भाग त्यांना लहानपणापासून शिकवला जातो की वेळेवरती आणि वेळेवरती काय. सकाळी जेव्हा मी लवकर आलो आणि मला थोडे काय परिस्थिती आहे, अजून या अर्ध्या तासांनी या ठीक आहे अर्ध्या तासांनी. तरी पण मी 10:30लाच आलो. 10:30 त्या मित्राकडे गेलो माझ्या, त्याला बोलले सर आलो 9-9:30चा टाइम आहे, 9:30 पर्यंत. तिथं आल्यावर पण म्हणजे सर भारतीय टाइम आहे ना, अजून अर्धा तास लागेलच. ते काय होतं माहिती का, मग आपण विनाकारण म्हणतो की ह्या देशात भ्रष्टाचार आहे कुठं काय, आपण पाळतोय का. त्यांना ते लहान वयापासून शिकवलं जातं, त्यांचे विषय बघा. तर त्या शाळेमध्ये मी 3री 4थी जवळ होतो, ते इंग्रजी आणि गणित विज्ञान हे जर सोडलं तर ते काही शिकवत नाही. काय शिकवत दुसरं तेवढं शिकवायचं बघा. मला मॉर्निंग मीटिंग बघा, फाउंडेशन मध्ये त्यांचा मॅथ्सचा किंवा लँग्वेजचा तास होता. स्पेशल्स म्हणजे प्रत्येकाला तिथं काहीतरी स्पेशल विषय म्हणजे आपल्या आवडीचे विषय, एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला आपण म्हणतो. त्यांच्याकडे स्टेमचे क्लास आहेत, सायन्स, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, टेक्नॉलॉजी स्टेम क्लास आहे. कुणी आर्ट मध्ये जातं, कुणी सिंगिंग मध्ये जातं, कुणी स्पोर्ट्स मध्ये जातं. त्याने आपले आपले स्पेशल्स ठरवायचे, ते स्पेशल्स जातात. त्याच्यानंतर रीडिंग होतं, रिसेस होतं, लंच होतं, रीड अलाउड म्हणजे मोठ्याची वाचनाची. ते अमेरिकन त्यांच्या प्रोनाउन्सिएशनला फारच महत्त्व देतात. त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी मेकॅनिकल पद्धतीने बोललं पाहिजे. आता बघा, मला सकाळी मला कोणीतरी म्हणाला की हा तुम्ही म्हणालात की तुमची भाषा सोलापूर सारखी नाही वाटत आहे. म्हणजे आमच्या सोलापूरचा तो कन्नड भाग ह्याचा हेल वेगळा आहे, वार्षिकांना वेगळा आहे. तुमच्या मराठवाड्यातला उठला वगैरे असला, उठला काय काय उभा ठाकला काय असं काय तुमच्याकडे शब्द प्रयोग आहे. 19ला तुम्ही 19 वगैरे असं काहीतरी म्हणता. अमेरिकेला वाटतं की सगळीकडे एकच पाहिजे, म्हणजे 19 किंवा 19 एकच म्हणलं पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे मशीन चालवल्यासारखं ते माणसं ते मुलं करतात. असं त्यांचा टाइम टेबल दिसतं आणि बरोबर 2ला त्यांचा क्लास संपून पण जातो. नेक्स्ट घ्या, हे टाइम टेबल पाळलं जातं बरं का, हे दाखवण्यासाठी नाही, हे पाळण्यासाठी. त्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला स्वतःचा लॅपटॉप दिलेला, स्वतःचा लॅपटॉप दिलेला. म्हणजे हर घर लॅपटॉप योजना आणलेली आहे त्यांनी ऑलरेडी. अलग लक्षात. आणि त्यांनी करलो दुनिया मोठी मी ऑलरेडी म्हणलेला आहे, त्यांनी केलेली पण. त्याचा फायदा काय होतो बघा. हे 3रीची मुलगी आहे, आय वॉज नॉट अलाउड की तिचा मी फोटो तुम्हाला दाखवावा, कारण तिच्या आयोगाने परवानगी दिलेली नाही की तिचा फोटो तुम्ही काढावा आणि पब्लिश करा. काही पालक ते देतात, काही पालक ते परवानगी देत नाही. आपल्याकडे तसं काही विचारायचे प्रकार नाहीच आहे. काय झालं म्हणजे फोटो काढणं भागच ना. शिक्षक काय विचारतात काय बा तुझा फोटो काढू का, नाही विद्यार्थी ते आमचा आम्ही काही करू का, तसं तिथं चालत नाही. तर तिला मी पाठीमागून फोटो घेतला तर ती तिचा रीडिंग स्किल डेव्हलप करत होती. म्हणजे तिला पुस्तक रीड अलाउड करायचं होतं, मोठ्याने वाचायचं होतं, म्हणून ती हेडफोन लावून मोठ्याने स्वतःच करायचं. आणि त्याच्या शेजारी जो दिसतोय तो कंटेनर, तर तो प्रत्येक जण आपला आपला लॅपटॉप काय करतो त्या कंटेनर मध्ये ठेवतो. त्याला चार्जिंग स्टेशन म्हणतात. ते चार्जिंग स्टेशन मध्ये ते चार्जिंग 40-50 चार्ज घ्यायचे एकत्र ठेवले जातात. ते ऑटोमॅटिक चार्ज होतं प्रत्येकाला. क्लासरूम समथिंग असा दिसतो बा. असं आपल्याला ऑफिसेस तयार करतो आपण आज, बरोबर आहे, तसे ते शाळा तयार करतात. आणि मग ते जे छोटे छोटे बास्केट मध्ये दिसतंय तुम्हाला, तर त्या शाळेतली मुलं जी दप्तर आणत होती त्या दप्तरामध्ये काय असायचं, तर कोणाचे बूट शूज असायचे, कोणाचं जॅकेट असायचं. दप्तरामध्ये पुस्तकं आणि वह्या असला काही प्रकार नव्हता. ते सगळं त्यांच्या शाळेमध्ये आणि वर्गातच ठेवलेलं असतं. बाळांनो थोडं आपण शांतपणे जर ऐकलं तर बरं होईल, किंवा थांबूया का थोडं, कारण बोलत बोलत चहा पण एकदम चांगली गोष्ट चालू आहे.
तर या ज्या कंटेनर बॉक्स मध्ये त्या प्रत्येक मुलाचं ऍक्टिव्हिटी मध्ये काय रिस्पॉन्स असतो, कशा पद्धतीने तो वागतो, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे मुलं जेव्हा आपल्या पालकांना मिटिंगला घेऊन येतात तेव्हा प्रत्येक जण आपला आपला कंटेनर घेतो, म्हणतो पप्पा आम्ही हे करतो, मम्मी मी हे करतो, हे करतो, ते करतो, सगळं ते त्याच्यात. त्यांच्याकडे अशी पद्धत आहे मूल्यमापन करण्याची. मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पण दाखवेल किंवा त्यांचं मार्कशीट पण दाखवेल. नेक्स्ट स्लाइड आहे. अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर आहे, प्रचंड. पेन्सिलला टोक करायचंय तर तरी त्याची सुद्धा मशीन बनवली जाईल. इतक्या आळशी लोक असल्यासारखे वागतात. आपण काय करू, घेऊन ना शार्पनर घेऊन टोक करू, त्यांनी मशीन बनवलंय, ते मुलगा जातो आणि ते पेन्सिल त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवली की ते मशीन आतनं बरोबर त्याला हे करते, शार्प करते आणि तो बाहेर काढतो. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा ते काय म्हणतात की जी गोष्ट रिपिटेटिव्ह असते ती मशीनने करायला पाहिजे, जी क्रिएटिव्ह असते ती माणसाने केली पाहिजे, आणि जी रिपिटेटिव्ह असते ती मशीनने केली पाहिजे. तो पेन्सिलला टोक करत बसतं हे रिपिटेटिव्ह काम आहे, लेट द मशीन डू इट. ते मशीनने करावं म्हणून त्यांनी ती छोटी मशीन तयार केली. नेक्स्ट स्लाइड. आता ही त्यांची प्रश्नपत्रिका आहे. मला उत्सुकता होती काय असतं त्यांच्या पेपरमध्ये, कशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता तो प्रश्न बायसिकल राईट जो आहे तर राईट ईच सेंटेन्स युजिंग करेक्ट कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. आता तिला फक्त इथं ग्रामर चेक करायचं बघा, आणि ह्या ग्रामर पार्टवरती प्रचंड त्यांचा फोकस असतो. ग्रॅमॅटिकली फार करेक्ट असलं पाहिजे असं अमेरिकन इंग्रजी त्यांची भाषा आहे तर ती तशा पद्धतीनंच झाली पाहिजे. आपल्याकडे फार आपण मराठीमध्ये कॉमा वगैरे एवढं फारसं ग्रामरला महत्व देत नाही. आपण म्हणतो की भाषेतून काय समजला पाहिजे, भाव समजला पाहिजे, विचार समजला पाहिजे. त्यांना वाटतं की नाही, भाषेतून भाव तर समजलाच पाहिजे पण भाषा ग्रॅमॅटिकली पण करेक्ट पाहिजे. तर ते त्या ग्रामरसाठी त्याचे एक्झाम त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी घेतली. नेक्स्ट स्लाइड. 202 नंबरचा इमर्जन्सी बाइंडर प्रत्येक वर्गामध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे इमर्जन्सी काय असते अमेरिकेमध्ये, आम्ही गेल्यानंतर 2 महिन्यानंतर ती इमर्जन्सी त्या शाळेमध्ये आली होती. इमर्जन्सी म्हणजे आग लागणे वगैरे आपल्या गोष्टीला अमेरिकन इमर्जन्सी म्हणत नाही. तिथं त्या शाळांमध्ये गन शूटिंग खूप होत. म्हणजे बंदुका घेऊन येतात पोरं आणि डायरेक्ट उडवतात, त्यांच्या मित्राला उडवतात, नाहीतर शिक्षकाला उडवतात, नाहीतर चाकू घेऊन येतात. आपलं प्रकार फार चालतं. तर अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे त्याच्या सूचना असतात ते इमर्जन्सी बाइंडर त्या शाळेत, आणि त्याचे दर महिन्याला एक ट्रायल होते. नेमका आम्ही गेल्यानंतर 2 महिन्यानंतर एका मुलाला 6वीचा मुलगा होता आणि त्याच्या बॅग मध्ये शिक्षिकेला चाकू आढळला. तो चाकू आढळल्यानंतर काय होतं, त्या प्रत्येक वर्गखोली एक अलार्मचं बटन असतं. ते अलार्मचं बटन तिनं प्रेस केलं, तो लगेच सिग्नल जातो त्या प्रिन्सिपलला. प्रिन्सिपल लगेच एक 911 नंबर दाबते, 911. तो नंबर पोलिसला जातो. पोलीस पूर्ण शाळा बंद करून टाकतात. वर्ग खोले जे आहेत की नाही तर त्या पोलादी दरवाजाचे आहेत आणि काचा ज्या आहेत त्या बुलेट प्रूफ काचा. मी त्या प्रिन्सिपलला म्हणलं एवढी तू पैसा खर्च करते त्याच्यापेक्षा मेटल डिटेक्टर लावणार म्हणलं, मुलं जेव्हा येतात तेव्हा चेक कर. ती म्हणली इट इज अगेन्स्ट द प्रायव्हसी. ते त्याच्या खाजगीपणाचं उल्लंघन आहे म्हणाली, त्याची बॅग मी तपासू शकत नाही. अरे बापरे, आमच्या गोष्टी काही करू शकतात. बॅग नाही खिशात सुद्धा हात घालून काय ते करू शकतात. बॅगचा तर लांबच विषय राहिला. म्हणजे ते ह्या घटनेकडे अशा पद्धतीने बघतात. सोपं आहे ना, तू मेटल डिटेक्टर लाव, तो त्यातून आला की संपल. नाही, आमचा लॉ त्याला परवानगी देत नाही. अशा इमर्जन्सी बाइंडर मध्ये प्रत्येक मुलाने कसं वागावं त्यात लिहिलं. आणि त्याच्यामुळे काय होतं, अमेरिकेत आग लागली, भूकंप झाला तर तिथं चेंगरून काही लोक मरत नाहीत. त्याचं ट्रेनिंग यांना लहानपणापासून दिलेलं. आपल्याकडे देवस्थानच्या ठिकाणी गेलं चेंगरून लोक मिळायचं बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, कारण त्याचं ट्रेनिंग आपण आपल्याला कधी दिलेलं नाहीये. गेलेलं कधी कुठल्या शाळेत अशा परिस्थितीत कसं वागावं. कदाचित त्या जोशी मॅडम त्यांच्या मुलीला तसं शिकवलं आहे. दिस इज लाईफ स्किल. जपान हा जगातला सगळ्यात चांगला डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्री आहे. कधी पण भूकंप होतो, 6-9 स्केलचे भूकंप होतात.
मी होरिओ माझी तिथली शिक्षक मैत्रीण आहे. तिने आमच्या मुलांना भूकंप झाल्यावरती आणि आग लागल्यावरती कसं वागलं पाहिजे हे ट्रेनिंग तिनं ऑनलाईन दिलं होतं. आणि आग लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरात जर टॉवेल असेल तो ओला असेल तर तो तुम्ही स्वतःपाशी ठेवला पाहिजे. जेव्हा धूर खूप जास्त होतो ना तेव्हा तो टॉवेल तुमचं खूप संरक्षण करतो. मुंबईत एक अशी घटना घडली होती आणि त्या मुलीला शाळेनं त्या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनचं ट्रेनिंग दिलं होतं. ती मुलगी फक्त 2 तास त्या धुरामध्ये थांबली होती. पण तिच्याकडे तिनं टॉवेल जो ओला टॉवेल होता तो तिच्याकडे होता आणि त्याच्यामार्फत तिने स्वतःचं संरक्षण केलं. तर अशा घटना आपल्याला शिकवायच्या आहे. अगदी मी सकाळच्या उदाहरणाकडे जाईल की राष्ट्रपती कोण आहे हे माहिती असल्यामुळे ते आलिया भट्टचं काही आणलेलं नाही आणि तुम्हाला ते माहिती असल्यामुळे तुमचा काही फायदा झाला. तुम्हाला अशा गोष्टींचं ज्ञान घ्या जे चौकटीच्या बाहेरच आहे. जोशी मॅमने खूप धाडस केलं ते 7वीत असतानाच केलं की तेव्हाच मुलगी बाहेर काढल्या आणि जगाच्या मोकळ्या आकाशामध्ये तिला फिरवू दिला. आमचं काय करायला गेलं तर मला वाटतं फार भूकंप मारून जाईल आमच्याकडे. नेक्स्ट स्लाइड. हे त्यांचं पोषण आहाराचं टाइम टेबल आहे बरं का. भात असतो ना आपल्याकडे, त्यांच्याकडे बघा काय चिकन सँडविच पाहिजे ते आयटम, त्या आयटमची नावं पण आहेत. रोज कोणतं काय असेल ते दर महिन्याचा टाइम टेबल चेंज होतं. आपल्यासाठी एक नाही वर्षभर तेच डाळ भात की डाळ भात असं काय नाही. त्या महिन्यात ऋतू बघून काय आहार दिला पाहिजे ह्याचं त्यांचं प्लॅनिंग असतं नाही. आणि ती शिक्षिका त्या मुलांना शिकवते आहे बघा. काही जण बसलेत खाली, काही जण बसलेत बेंचवरती त्यांच्या खुर्चीवरती आणि जे फार आळशी असतात ते कुठे बसतात ते दाखवतो. ह्या पुढची स्लाइड. हे त्यांचे एसओपी आहे, लाईन एसओपी. म्हणजे अमेरिकन लोकांना प्रत्येक गोष्टीचे नियम बनवायची फार हौस आहे. म्हणजे ह्या खुर्च्यांवर कसं बसावं याचे पण ते नियम तयार करतात. त्यांनी लाईन एसओपी तयार केली. स्टँडर्ड्स ऑफ प्रोसिजर म्हणायचं एसओपी. हा, तर लाईन मध्ये कसं चालावं तर ते म्हणतो की क्वाइटली चालावं, शांत चालावं. समजा तुम्ही आता इथून बाहेर पडणार तर तुम्ही कसे जाणार मित्रांनो मला सांगा. असं काय शिकवलंय का आपल्याला की सभागृहातून बाहेर जाताना कसे जा, शिकवलंय का? तर आपण मग काही शिकवले नसल्यामुळे आपण आपल्या मनातच करतो. अमेरिकन तसं फार मनाचं करायला जात नाही. ते म्हणतात एसओपी आहे, फॉलो, बी रिस्पेक्ट. समोरच्याचा आदर करायचा, तर समोरच्याला काय करून द्यायचा असतो आपल्याकडे प्रकार. मागून काहीतरी लाथ मारायचे असे प्रकार विचित्र करतात ना मुलांना. काही जण तर मी मला बसल्या पाहिजे की काही जण असे आहेत मागे बसलेले की पुढच्या खुर्चीवर पाय टाकून बसले. म्हणजे एक खुर्ची कमी आहे की काय समोरची पण खुर्ची त्याने आपण पाय टाकले. कारण त्यांनी एसओपी आपण तयार केली नाही. त्याला सांगितलंच नाही खुर्चीवर कसं बसायचं. आपण काय म्हणतो तसं बसू नको, म्हणजे इथे थुंकू नको असं लिहितो. कुठे थुंकावे असा प्रश्न मला पडला. इथे थुंकू नको, ठीक आहे, मी कुठे थुंकू असं सांगितलंच नाही आपण. मग तिथे फक्त थुंकायचं नाही, याचा अर्थ दुसरीकडे थुंकलं तरी चालतंय असा अर्थ होतो. राईट. तर जिथं थुंकू नका असं आपण म्हणतो तेव्हा कुठे थुंकावे हे पण सांगितलं गेलं पाहिजे. नसेल तर मग मी माझ्या मनाने ठरवेल कुठं थुंकायचं. तसं आपण व्हायला लागेल. ते तसं करू देत नाही. ते म्हणतात हे असं आणि असंच करायचं, त्याला दुसरा काय पर्याय नाही. आणि ते फार विचार करून ते एसओपी तयार केलेले असतात. क्लासरूम मध्ये काय बघा, स्टेप क्वाइट इनसाइड, आतमध्ये एकदम शांत बसायचं, लिसन, आवाज शांत बसून करायचा. रनिंग इज नॉट अलाउड. वर्ग खूप मोठे असतात. चांगला 2-3 गुंठ्याचा एक वर्ग असतो. 2-3 गुंठ्याचा 40 मुलांचा एक वर्ग. भरपूर मोठा स्पेस असतो आतमध्ये. कारण खुर्च्या पण असतात, टेबल असतात आणि पुढे दाखवतो सोफे पण असतात झोपण्यासाठी. तर काही मुलांना झोप लागते त्याच्यामुळे सोफ्यावर पण जातात. तर त्या मुलांसाठी ते लिहिलेलं आहे की तुम्ही पळत कुठे जायचं नाही, रनिंग इज नॉट अलाउड. आणि सगळं मुलांनी आणि शिक्षकांनी बसून एसओपी तयार करतात की आपल्या क्लासचा एसओपी काय असतो. हा शिक्षकाचा बेस्ट असतो की त्याला काय काय साहित्य मिळतं त्याच्या रूम मध्ये. त्याच्या वर्गात बसला त्याला स्वतःचा एक त्याचा इंटरकॉम असतो, त्याचा स्वतःचा लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर वगैरे सगळ्या गोष्टी त्याला दिलेल्या असतात. म्हणजे आपल्या गोष्टी ते पुढे सरांनी किती कष्ट केले असतील आणि ते पालकांकडून निधी गोळा करून ग्रामपंचायतला नाहीतर त्या ग्रामसेवकला
तर आमदार खासदारच्या मागे लागून लागून सरांनी केला असेल तिथं ते त्यांना आयतं टेबलावरती मिळून जात. एवढं ते इन्फ्रास्ट्रक्चरली पुढे आहे. हे आहे ते त्या शाळेचं प्रोग्रेस रिपोर्ट आहे. म्हणजे निकाल पत्रक बघा, आपल्याकडे निकाल पत्रक असतं की नाही तसंच त्यांच्याकडे रेटिंग असतं. म्हणजे 4, 3, 2, 1 यापैकी कोणत्या ग्रेडला कुठल्या लेवलला तो मुलगा पोहोचलेला आहे प्रत्येक कॉम्पिटन्सीज मध्ये. अध्ययन क्षमता आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये तर कुठल्या रँकला आहे त्याच्यावरती एक्झॅक्ट ठरलेला असतं. तर हे खूप मेकॅनिकल पद्धतीने चालतं. याच्यासाठी खूप तंत्रज्ञान ते वापरतात. आता तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी टाकलेले. तर त्या मुलाला काय नेमकं ट्रेनिंग दिलं पाहिजे की शिक्षकाला ऑलरेडी लेसन प्लॅन तयार होऊन येतात. त्याच्यामुळे त्याचं काम फक्त त्या लेसन प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करणं हे चला. नेक्स्ट हे त्यांच्या जेवणाचा मेनू मला म्हणलं ना की ब्रेकफास्ट हा 2 कॉम्बो मध्ये $2 होता. तर काय त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मिळतात. शिक्षकांना थोडा आम्हाला विचार घ्यावा लागायचं जेवण $4 मुलांना ते फ्री आहे. $4 म्हणजे किती 350-400 रुपयाला ते जेवण एक टाईपचं म्हणून मिळायचं. तर ते जेवणाचा मेनू त्याच्यात दिलेला आहे. नेक्स्ट हे बघा मुलं किती छान वर्ग आहे बघा. छोटी मुलं आहेत त्याच्या बसण्याची किंवा खालचं जे फ्लोरिंग आहे बघा ते खूप त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या वयाला साजेस आहे. असं नाही की सगळीकडे शहावाली फरशी किंवा टाईट टाकलेले असं नाही. तर ते मॅट टाकतात. तर मुलं सारखं उठतात बसतात फिरतात धडपडतात किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात. तर त्या मुलांना तशा पद्धतीने ते करतात. नेक्स्ट तेवढा ही शिक्षिका त्या मुलांना शिकवते. खूप असं वातावरण इतकं असं वाटतं की एखाद्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला करतोय की काय आपण इतकं असं प्रफुल्लित मन होतं. त्या शाळेत गेले की 2 कधी वाजत हे कळतच नसायचं. इतकं माइंड फ्रेश. आणि आपल्याकडे आपल्या शाळांची परिस्थिती खूप वेगळी असते. तिथून इकडे आलं तर 2-2 महिने मला करमतच नाही. तिथल्या आठवणीत इथं काही तसं मिळतच नाही. परत मग 6 महिने गेले की परत अजून 2 महिने अडचण येते मला. तर आता कसं म्हणणं हे तुम्ही बघितल्यावर तुमच्यापैकी एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्या पॉलिटिशियनला तुमच्यासारख्या काहीतरी प्रेरणा मिळेल आणि असं काहीतरी मी करू बाबा. भले की तुम्ही तुमच्या पैशातून करा सरकारी पैशातून करा किंवा काय असं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि जग बघा हा माझा याच्या मागचा हेतू. बघा तुम्ही असं झोपूही शकता शाळेमध्ये. किती छान आहे बघा. शिक्षक कुठलाच म्हणणार नाही हे आवा पडला का तुमचा घर आहे का तुझे असं म्हणणार की नाही. म्हणणार की नाही सर सांग खरं सांग. तसं काही म्हणू शकत नाही. मुलाला स्वातंत्र्य आहे ते बघा. तो पांघरून सुद्धा घेऊन येतो शाळेत. त्याचा तास कसा चालू आहे तर तो म्युझिक टीचर आहे. तो ते म्युझिक टीचरनं एक सॉन्ग लावले स्टोरी टाईप आणि ते त्यांना बघायला सांगितलं. एखाद्याला वाटलं बसून बघावं बाकीच्याला वाटलं झोपून बघावं. काय अडचण नाही कोणाची. इतकं फ्री वातावरण. म्हणजे आपण एनईपीचा उल्लेख तुम्ही केला की चाइल्ड सेंट्रिक स्टुडंट सेंट्रिक असलं पाहिजे. ते स्टुडंट सेंट्रिक पुस्तकं तयार करण्याच्या ऐवजी अप्रोच त्यांनी मुलांमध्ये तो तयार केला. तो ह्याला स्टुडंट सेंट्रिक म्हणतात. असं आता तुम्हाला झोपायला जरी नाही लागलं तरी म्हणलं की 2 शिक्षक आणि 4 विद्यार्थी झोपलेच होते मग. तर ते असं आहे. त्याचं झोपण्याचं वातावरण नसलं तरी आपण झोपणार. असं दिल्यावर तर मग काय बोलायचं नाही. हिला त्या सोप्यावरती झोपायचं होतं. कारण सोपा कोणासाठी असतो ज्याला त्या शाळेत त्या दिवशी काही काम करायचं नसतं. तो म्हणणार आज आपला मूड नाही, आज मूड नाही, मी आज काही काम करणार नाही. ठीक आहे या साहेब कसा सोप्यावरती सोप्यावर बसतात. अडचण आणि अट एकच असते दुसऱ्याला त्रास द्यायचा. सोप्यावर बसून कुठं त्याला दगड मार कुठं कागद मार असले प्रकार करायचे नाही. सोप्यावर बसा झोपू वाटलं झोपा काही अडचण नाही. तिथं उशी पण ठेवलेली आहे शिक्षकेने. बाळाला झोप लागली तर बाळा झोपी पण जाईल. असा सोपा शिक्षकासाठी नाही. शिक्षकाने खुर्चीतच बसायचं बरं. सोपा म्हणून झोपायचं की मुलांसाठी. तर मुलांनी बसणं आणि झोपणं अपेक्षित आहे. शिक्षकांनी कसं वागवं याची एसओपी तयार आहे. आता मुलांना एवढं फ्रीडम आहे म्हणून शिक्षकांना पण फ्रीडम आहे असं समजू नये. नका तुम्हाला वाटतं शिक्षक पण झोपून शिकवतात का सर. तसं काही नाही. शिक्षकांनी कसं वागावं काय कपडे घालावे हे पण ठरलेलं आहे. त्याच्या पलीकडचे कपडे त्यांनी घालणं अपेक्षित नाही. नेक्स्ट
45 मुलांना त्या 4 शिक्षिका शिकवत होत्या. अमेरिकेमध्ये महिला शिक्षिका असण्याचं प्रमाण जवळपास 99% आहे. क्वचितच चुकूनच एखादा पुरुष त्या शाळेमध्ये असतो, सगळ्या महिला असतात. म्हणजे तिथे गेल्यावर मला वाटलं की मी मायनॉरिटी मधलाच माणूस आहे. सगळ्यात सराउंडेड बाय ऑल वुमन्स, सगळ्या महिलाच होत्या. मग त्या तुम्हाला कधीही तसा फील देत नाही बरं का. जसं भारतात महिलांना वाटते की पुरुषांच्या संख्येत आपण मायनॉर आहोत किंवा आपल्याला तो एक ऑकवर्डनेस असतो, तसा ऑकवर्डनेस मला आला तर त्यांना लक्षात आलं. तर त्यांनी 2 दिवसामध्ये तो ऑकवर्डनेस घालवला. तो ते वातावरण तयार करणे त्या शिक्षकांचं काम आहे. त्या दोघी शिक्षिका ज्या आहेत तर त्या 40 मुलांच्या मागे 4 शिक्षक होते. 4ही महिला शिक्षिका होत्या. त्यातले 2 सर्टिफाईड टीचर होते, म्हणजे आपल्याकडे BEd किंवा DEd पात्रताधारक शिक्षक होते, आणि 2 जे होते ते असिस्टंट टीचर होते. म्हणजे सर्टिफाईड टीचर काय करणार तर त्याचं लेसन प्लॅन तयार करणार आणि तो एक्झिक्यूट करणार, म्हणजे तो शिकवण्याचं काम करणार. असिस्टंट टीचर त्यावेळी क्लास मॅनेजमेंट करणं, पोस्ट लर्निंग ऍक्टिव्हिटी करून घेणं, जो शिक्षकांनी काय म्हणतात पुनरावलोकन करून घेण्यासाठी काही मुलांना रिपिटेटिव्ह काय सांगावं लागतं, वेगळं लक्ष द्यावं, अशा मुलांसाठी तिथे असिस्टंट टीचर क्लास मॅनेजमेंटचं काम करतात. या दोघे एकदम एक्सलंटली त्यांचं क्लास टीचिंगचं काम करतायत, आणि 2 शिक्षिका मागे बसून कोण काय गडबड करतोय का, कोण झोपलाय का, कोण पाय कसं टाकलेला आहे, कसं आहे, हे सगळ्या गोष्टी त्या दोघी बघत असतात. बघा तिचा ही जी शाळा आहे ही दाखवतोय ही A ग्रेडची शाळा आहे. म्हणजे तिथं A, B आणि C ग्रेडच्या शाळा असतात. सगळ्या सरकारी जवळपास 95-96% शाळा सरकारी असतात. त्याच्यामध्ये A, B आणि C ग्रेडिंग असतं. हे ग्रेडिंग त्यांच्या मुलांच्या कॉम्पिटन्सीज आणि निकालावरती प्रोग्रेस रिपोर्ट वरती असतं. आता ही जी शाळा बघतोय आपण ही A ग्रेडची शाळा आहे. म्हणजे ह्या शाळेला प्रत्येक मुलामागे जवळपास $7,000 ते $8,000 अनुदान मिळतं. शिक्षकांची पगार नाही म्हणत, अनुदान म्हणतो एक्स्ट्रा. मग कुणाला बिल्डिंग बांधायची आहे, कुणाला स्पोर्ट्सची टीचर घ्यायचे किंवा काय, ते $7,000 ते $8,000 एका मुलामध्ये. म्हणजे किती खर्च होतो बघा, $7,000-8,000 म्हणजे 5 ते 6 लाख रुपये तर झाले. एका मुलामध्ये 5 ते 6 लाख रुपये शाळेला मिळतात. बघा सर कुठे गेले, हा सरपंच त्यांनी अख्ख्या शाळेसाठी 5 लाख खर्च केले आणि तरी ते खुश आहेत. तिथं ते 5 लाख रुपये एका मुलामागे दिले जातात. सो दे इन्व्हेस्ट इन ह्युमन कॅपिटल. लक्षात, मनुष्य ही संपत्ती आहे, ह्या ह्युमन कॅपिटलवर ते इन्व्हेस्ट करतात. आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर, गटार बांधणे, रोड बांधणे ह्याच्यावर करतो. हा त्यांच्यात आपल्या एकानं जरी निवडला तरी तशी फॅसिलिटी शाळेला द्यावी लागते. हा त्यांचा प्रायमरी स्कूलचा स्टेम क्लास होता. जसं मी सांगितलं की आता याच्याबद्दल खूप बोललं जातं की स्टेम इज द फ्युचर, हे 4 विषय कॉम्बिनेशन शिकवावे वगैरे. तर त्या स्टेम म्हणजे काय म्हणते का, तर सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स ह्या 4 विषयांचं कॉम्बिनेशन एकत्रित शिकवावं असं काही जणांना वाटतं, आणि तसे विषय ते इंट्रोड्यूस केलेले आहेत. ते त्यांच्याकडे प्रायमरी लेवल आहे. तर त्या मुलांना काय सांगितलं होतं त्या दिवशी की आपली शाळा जशी दिसते त्याचं एक मॉडेल तयार करायचं. त्याची तो मुलगा ते मॉडेल तयार करताना दिसतोय की त्या कार्याच्या पद्धतीने तो मॉडेल तयार करतो. परत वर्ग खोलीचा तो हे दिसतोय. हा माझा क्लास, जिथं मी 40 मुलांना शिकवत होतो. या मागच्या ज्या दिसत आहेत 2, 4 आणि 5 जणी शिक्षिका आहेत ज्या माझ्यासोबत 6 महिने मी यांच्या क्लासमध्ये शिकवतो. आणि मग आम्ही शेवटी एक हे केला, ग्रुप फोटो घेतला. आणि मग त्या शिक्षिकेनं त्यांना माझ्याबद्दल पहिल्या दिवशी सांगितलं होतं की असा शिक्षक येणार आहे उद्या आणि तो आपल्यासोबत 6 महिने असणार आहे. आणि मग त्यांनी ऑलरेडी माझ्याबद्दल रिसर्च करून ठेवलेला होता त्या मुलांनी. आणि मग मी जस्ट इंट्रोडक्शन दिलं, मी असा देशातून आलेलो आहे. आणि मग तो खालचा एकदम मुलगा म्हणला, तू खूप फेमस आहे का रे तुझ्या देशात? म्हणजे का? नाही, मी तुझ्याबद्दल खूप वाचलं, तुझे सारखेच व्हिडिओज आणि न्यूज चॅनलवरती वगैरे असं असतं, तर तू फेमस आहेस का? असेल बघा, मला काही नाही सांगता येणार. नाही, मग तुझ्याबद्दल एवढं कसं काय असतं इंटरनेटवर? कितीचा मुलगा आहे हा? 3री. तो त्यानं उद्यासाठीचा होमवर्क हा करून आलेला. जेव्हा मॅडम प्रश्न विचारा म्हणल्या तर आपल्यातल्या एकाला फक्त प्रश्न पडला. त्याचे 2 अर्थ असतात. एक, तुम्हाला सगळंच कळलंय, काहीच प्रश्न नाही. दुसरं,
काहीच कळलेलं नाही, त्यामुळे प्रश्नच पडलेला नाही. मला वाटतं पहिली शक्यता आपण म्हणून चालूया की यांना सगळंच समजलेलं आहे जे त्यांना सांगायचं होतं. पण ही मुलं खूप प्रश्न विचारतात, खूप धाडसाने प्रश्न विचारतात. क्वेश्चनिंग स्किल त्यांचं खूप डेव्हलप झालेलं असतं आणि ते तुम्ही जितके जास्त विचाराल तितका तो समोरच्याला जास्त प्रिपेअर करून यावं. आता विदाउट प्रिपरेशन तर त्या क्लासमध्ये तुम्ही जाऊच शकत नाही. म्हणजे आता मी एवढी 15 वर्ष मी शिकवतोय किंवा सर 20-20 वर्ष जर शिकवतोय, पण त्या क्लासमध्ये तुम्ही गेला विदाउट प्रिपरेशन तर मग तुमची तो पहिला जो आपला DL ला असताना क्लास घेतो नाही तशी जी आपली धांदल उडते तसं उडायचं प्रकार. तर ते मुलं फार काय म्हणतात एक्सेप्शनली वेल क्वालिटीची मुलं असतात आणि ती सगळी तशी असतात. कोणालाच असा न्यूनगंड नसतो. हे आम्ही 7 शिक्षक होतो. आमचा या 7 जणांचा ग्रुप. मला ती स्कूल बस आपण कम्प्युटरमध्ये बघू मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये अशी स्कूल बस ती खरी तशी अमेरिकेतली आहे म्हणून तशी बस. आम्ही 7 जण वेगवेगळ्या देशातले होतो. मागचा जो दिसतोय तो मोरक्को मधून आला होता. त्याच्या पुढची जी आहे जैनी तर ती तैवानची आहे. त्याच्या पुढची आहे ती इस्रायलची आहे. तो मधला फिलिपिन्सचा आहे. नंतर तो युगांडावाला तुम्हाला म्हणलं की त्याचा देश फार उशिरा शाळा चालू करायची. ती बांगलादेशची होती आणि इंडियाचा. आणि 6-7 जण त्या BTL प्रायमरी स्कूलमध्ये दर आठवड्यातून 2 दिवस जायचो आणि त्या मुलांना शिकवायचं. तर असं काहीच चित्र ह्या फुलब्राईट स्कॉलरशिपच्या माध्यमातून मला संधी मिळाली आणि ते अजून शिक्षण माझं चालू आहे. मी आता त्या शाळेमध्ये जातो, युनिव्हर्सिटीमध्ये जातो. सांगायचा मुद्दा हा होता की या दोघांनी त्यांच्या सक्सेस स्टोरीज सांगितल्या आणि स्ट्रगल सांगितला. यू ऑल बिकम इन्स्पायर्ड. माझ्या लक्षात आली की मला खूप इन्स्पायर झालेला आहात आणि त्याच्यामुळे परत माझी स्टोरी सांगून मला काही तुम्हाला बोर करायचं नव्हतं. काहीतरी वेगळं सांगण्याच्या दृष्टीनं मी हा वेगळ्या देशातल्या वेगळ्या शिक्षण पद्धतीचा ओळख तुम्हाला मी करून देण्यासाठी हा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमच्याशी आणलं. आणि फारसा वेळ तुमचा घेतला नसेल तर मला 4 वाजता पुढचं सेशन होतं. आपल्या घरातील पाहुणे आले पण असतील. पण या निमित्तानं आज या अंबडच्या पवित्र नगरीमध्ये इतके चांगली व्याख्यान मला चांगले 2 एक्सेप्शनली वेल टीचरच म्हणायला हवं जोशी मॅडमला. कारण शाळेत शिकवतात तेच शिक्षक असतात असं काही नाही, तर जीवनातले शिक्षणाचे धडे त्यांनी त्यांच्या मुलीला दिलेले आहेत. त्यामुळे त्या तर एक्सेप्शनली वेल टीचर आहेत. होम स्कूलिंगला अमेरिकेमध्ये खरंच चांगली डिमांड आहे. त्याला परवानगी पण आहे होम स्कूलिंगला आणि त्यांना घरी बसून त्याचे अनुदान पण मिळतं अमेरिकेला होम स्कूलिंग करणाऱ्या पॅरेंट्सना. त्यामुळे भारतात तसं काही अजून झालेलं नाही आहे. पण अशा भविष्यातल्या होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब त्यांनी ऑलरेडी प्रत्यक्षात आणून दाखवलं. अशा लोकांना त्यांनी संजय खोरे सरांनी निवडून आणलं. याच्याबद्दल त्यांचं मी खरं तर पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की असे एक्सेप्शनली वेल माणसं तुम्ही या अंबडच्या नगरीमध्ये घेऊन येता. नो मॅटर त्याला प्रतिसाद किती मिळतो हा पुढचा भाग आहे. पण तुम्ही तुमचं काम खरंच खूप मेहनतीने प्रामाणिकपणे करताय. त्या कामाला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत जे आहे ते थांबवतो. धन्यवाद.